नमस्कार मंडळी. तर आपल्या घराजवळ गास आणि कडवाळ होतं बघा. जवळजवळ त्याला 1.5 महिना झालं पाणी दिलेलं नव्हतं. तर आज चालू केले कारण पाण्याचा प्रॉब्लेम. मकेला पाणी लावलेलं होतं आणि आपला ऊस पण भरपूर असल्यामुळे या पिकाला पाणीच देता आलं नाही आणि पावसावर थोडंफार हिरवं राहिलेलं. तर खूपच बळी पडायला लागलेले आणि सुकायला लागलेलं म्हणून आता मक्का पाणी पाजून झाल्यानंतर याला चालू केले. तर मेमध्ये आपण हे पेरणी केलेली ह्याची घास वगैरे लावून घेतलेला, कडवाळ टाकलेला आणि त्याच्यानंतर 3 पाणी झालेले, हे 4थं पाणी बघा. तर मग आपला जो दशरथ घास आहे त्याला मध्यंतरी दिलेलं पाणी, पण ह्याला दिलेलं नव्हतं म्हणून चालू केलं याला. आणि घराच्या जवळच आपल्या सीताफळाची भरपूर सारी झाडं आहेत, पण सीताफळं लागलेत, पण ह्या सीझनमध्ये सीताफळं चांगली नसतात बघा, खूप किडलेले असतात, अळ्या वगैरे असतात सीताफळामध्ये. तर वरून तर एकदम छान दिसतात खायला, पण फोडलं की आतमध्ये आळ्या असतात. तर अशी भरपूर सीताफळाची झाडं आहेत. तर दिवाळीत चांगली सीताफळं येतात बघायला, खाण्यासारखी. आणि आपल्या जॉकीला इथं आपण एक आपल्या ट्रॅक्टरचा जुना टप होता ना, त्याच्याच साह्याने इथं आपण घर बनवलेलं आहे त्याला. पण तो बघा खालीच बसलाय मातीमध्ये. आणि हा एक आमच्या अंगणात डांब आहे, लोखंडी डांब, आणि तो खाली गंजून गेलेला म्हणून इथं आपण सिमेंटचं त्याला पोल करून घेतलेलं आहे बघा. तर कसा वाटला आपला हा व्हिडिओ नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.